सध्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीची खूप पळापळ चालू आहे, धांदल चालू आहे. काही बोटावर मोजले पण काही दिवसावर या ठिकाणी मतदान आलेलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने वालोडीकरांना आणि एकूणच वालोडी साळगर प्रभागातील नागरिकांना मला एक गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की या ठिकाणी कृपया जाती धर्माच्या एकूणच नका विभागणीवर किंवा कुणी तशा प्रकारची भांडणं लावत असेल त्याच्यावर मतदान करू नका. त्याचं कारण आहे की ज्या वेळेस या ठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या नावाने बदनामी केली जाते त्यावेळेस मात्र सगळी मंडळी गप्प असतात आणि त्याच्यामुळे जो आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा अवमान खपून घेणार नाही, जो राष्ट्रपुरुषाच्या संदर्भात किंवा एकूणच कुणाच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात सातत्याने या ठिकाणी आवाज उठेल त्या कार्यकर्त्याच्या त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहावं ही माझी नम्रतेची विनंती आहे. त्याला कारण असं आहे की मागच्या काळामध्ये भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेस या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक अश्लील वाक्य हे पुणे विद्यापीठामध्ये वापरलं होतं. आता त्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं आणि ती अश्लील टिप्पणी केल्यानंतर मी मात्र रस्त्यावर आलो. मी रस्त्यावर या ठिकाणी कोश्यारीच्या विरोधात आंदोलन केलं. कोश्यारींना काळे झेंडे दाखवण्याचं काम मी राजभवनामध्ये केलं. पोलीस सकाळपासून मला शोधत होते पण मी त्या ठिकाणी गनिमी कावा करून राजभवनापर्यंत पोहोचलो. राजभवनावर त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांना काळे झेंडे दाखवले. शेवटी कोश्यारींनी माझी माफी मागितली. त्या ठिकाणी मला राजभवनात आतमध्ये बोलून या ठिकाणी इथून पुढे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणार नाही हे भाजपचे नेते आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कबुली दिली. त्यामुळे मला हे सांगत असताना मला हा मुद्दा मी का आवर्जून सांगतोय तर आता वालोडीच्या या सगळ्या परिसरामध्ये काही मंडळींना काही गोष्टी आठवतात आणि मग त्या ठिकाणी कुठल्या परिषदा, कुठल्या संघटना त्यांच्यासाठी कामकाज करतात. त्यांना मला सांगायचंय, खास करून राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा किंवा सावित्रीबाई फुलेंचा अवमान होत असताना गप्प बसण्याची भूमिका का घेतली किंवा एकूणच भाजपचे चारही उमेदवार जे वालोडी परिसरात आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान होत असताना त्या ठिकाणी गप्प बसण्यासाठी कुणी या ठिकाणी आदेश दिला किंवा त्याही पलीकडे जाऊन भाजपचा नेता आहे म्हणून त्याच्या विरोधात बोलायचं नाही, अशा प्रकारची जर भूमिका असेल तर मला असं वाटतं की आपण विचारावर आधारित मतदान करावं आणि ज्यांनी या ठिकाणी समतेचा विचार जपलाय, समतेचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय त्या प्रशांत जगताप, रत्नप्रभादेवी जगताप, साईड केदारी आणि शमिका जांभूळकरांना विजय करावा हीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो.